विकास आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये एंटर झाले तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पहिलं षटक घेऊन निलेश शेलका आलाय. चांगले क्रिकेट आता जरूर पाहायला मिळेल कारण दोन्ही संघांना आज भरपूर चांगल्या दर्जाचा क्रिकेट दाखवला. त्यामुळे अंतिम लढतीमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात. पहिली पॉवर प्लेची ओव्हर असेल. दोन फिल्डर्स आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर एक डीप मिडविकेट आणि एक लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. सध्या स्ट्रायकिंग एंडला विकास असेल ज्यानं नुकताच मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावला, पारितोषिक पटकावला. त्यामुळे जरूर त्याचा फॉर्म देखील भरपूर चांगला पाहायला मिळाला आहे या स्पर्धेमध्ये. जय हनुमान क्रीडानगरी टेंभोलीच्या मैदानावर ही रंगत असलेली अमर कोळीची स्पर्धा. खर्च आहे तो चर्चा होनी चाहिए. या पंचक्रोशीमधील आत्तापर्यंतचं मी पाहिलेलं सर्वात चांगलं आयोजन पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. निलेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं पहिल्या चेंडूवरती अपील केली होती लेग बिफोरसाठी. अगदी आपण पाहिले आणि पहा एकाच बॉलवर दोन दोन प्रकारे अपील पाहायला मिळाले आणि इथे अखेरकार मात्र फलंदाज धावबाज झालाय. मोठी विकेट, चुकीचा कॉल पाहायला मिळाला. करे कोई और भरे कोई, करे कल्लू और भरे लल्लू. खरं तर विकेट मिळाली. अगदी पहिल्याच बॉलवर इथे धावबाची विकेट मिळाली आहे. एक धाव पूर्ण झाली. दुसरा धावेच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला होता. हा मोठा सामन्याचा दबाव आहे मित्रांनो. मोठ्या लेवलच्या मॅचेस अगदी क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल्स या ज्या लेवलच्या मॅचेस असतात ना त्या लेवलचा एक दबाव वेगळाच असतो. त्यावेळी दबावाच्या स्थितीमध्ये न जाता दबावाला झुगारून खेळ करणं गरजेचं असतं. ट्रॉफीज पात्र ठरणारी ही लढत आहे. आपण पाहतोय दोन संघांदरम्यान शिरवली विरोधात जांभूलपाडा. निलेश 6 बॉल इथे वेगवान लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला फील्ड केला गेला. एक धाव तिथे मिळेल. वेग भन्नाट आहे. अगदी नवीन बॉलवरती खरं तर गोलंदाजांना बॉल ग्रीप करणं तितकंसं सोपं नसतं आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवान गोलंदाजी करणं आणि मुवमेंट करणं, टर्न करणं हे कठीण असतं. परंतु निलेशनं आज सर्व काही गोष्टी करून दाखवल्यात पूर्ण दिवसभरामध्ये. इम्प्रेसिंग कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. यावेळेचा हा देखील भरपूर वेग आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं. अक्षरशः फलंदाजाची बॅट मागे गेली. बॉल ज्यावेळी ब्रश झाला त्यावेळी एक धाव तिथे मिळाली. मिडॉनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. उद्याच्या दिवसामध्ये जरूर आपण 3 in 1 अजय घरत यांना ऐकणार आहोत. त्यानंतर रविवार ओमकार शेटे यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. यावेळेचा हा चेंडू शॉट ऑन फुल गेलाय. बॉल चालला डीप मिड विकेटला. एकच धाव इथे मिळाली आहे. दुसरीचा मानस जरूर आहे परंतु इथे धाडस केला जात नाही आहे. याचं कारण काय तर पहिल्याच बॉलवर इथे विकेट मिळाली आहे. त्यामुळे आता सलामीवीर पहिल्यांदा लवकर बाद झालाय. तर येणाऱ्या 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज विराज आणि विशालला आता डाव इथनं सांभाळायचं आहे. त्यामुळे कुठेतरी मी म्हणेल आता धोकादायक धावा घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. विकासासाठी हा चेंडू इथे मनगटी फटका पाहायला मिळते. ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह व्ही शेप मध्ये एक्झिक्युशन. चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावेसाठी हा चौकार. गुड शॉट. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी खुलवर डप्पाचा चेंडू होता. खोदून काढला. अक्षरशः मनगटी फटका पाहायला मिळाला. रिस्ट मधली ताकद पाहायला मिळाली. चेंडू सीमेच्या बाहेर जाताना 4 धावेसाठी चौकार. निलेश शेलका. यावेळेचा हा चेंडू पडल्यानंतर मुवमेंट. षटकाची समाप्ती. ही चर्चा करत होतो की निलेश वेगाने देखील चेंडू टाकतोय आणि मुवमेंट देखील मूव देखील करतोय. स्विंग करण्याची देखील तो क्षमता ठेवतोय. शेवटच्या बॉलवरती ते पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल 8 धावा धावफलकावरती ते लागल्यात. चांगली सुरुवात मी म्हणेल गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. का तर फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मिळाली आहे. पॉवर प्लेमध्ये 8 ते 10 धावा खर्च करणं गोलंदाजासाठी एक चांगली उपलब्धी असते. सेकंड ओव्हरमध्ये नितीन आला. एक मोठा क्रिकेटर जरूर पाहायला मिळतो शिरवली टीमच्या माध्यमातून. प्रमोदजी शेडगे यांनी भरपूर इतिहास सांगितला या खेळाडूचा. निलेश शेलका त्याचबरोबर नितीन हे जे 2 खेळाडू आहेत भरपूर मोठ्या लेवलचे क्रिकेट या 2 खेळाडूंनी आपल्या गावासाठी देखील खेळलंय. ओव्हर द विकेट ना यावी स्विच इट. व्हॉट अ शॉट. ग्रेट स्ट्रोक. चेंडू सीमेच्या बाहेर जाईल. पॉइंट बाउंड्री लाईन क्लिअर करून षटकारासाठी फॅन्टास्टिक मॅग्निफिसंट ग्लोरियस 6 रन.
अफलातून लाजवाब काय स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी क्लास स्ट्रोक पाहायला मिळाला. येस, आमचे ऑपरेटर देखील खुश झालेत प्रिन्स मूवीजचे. जसा आला तसा गेला. रिव्हर्सचा स्ट्रोक जणू काय एखादा लेफ्ट हँड बॅट्समनच खेळत होता असंच वाटलं एकीकाळ ज्यावेळी बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला. पुन्हा एकदा बोलत तयार. यावेळी शपल क्रॉस जरूर झाले होते. ऑन साईडला आता खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. हा चिंतेचा विषय राहिला या मैदानावर, या विकेटवरती फलंदाजांसाठी. कधी बॉल एकदम खाली जे राहतात तर कधी एक्स्ट्रा बाउन्स होतात. डॉट चेंडू आलाय. कम बॅक पाहायला मिळतोय. षटकारानंतर वापसी पाहायला मिळाली, परंतु जास्त वेळ नाही, जास्त वेळ थांबणार नाही हा फलंदाज. अजून एक षटकार ठोकलाय रिव्हर्सच्या माध्यमातून. व्हॉट अ ग्रेट अँड फॅन्टास्टिक इनिंग प्लेड फॉर हिज साइड. काय सुपर इनिंग या ठिकाणी सादर करतोय. दोन रिव्हर्सचे षटकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली आहे. काय बॅटिंग होते अफलातून. कारण ह्यानंतर जरूर त्यांना देखील ठाऊक आहे की हळूहळू वातावरण थोडंसं थंड होईल, दमट होईल, बॅड लाईटचा व्यत्यय देखील येऊ शकतो. त्यामुळे पहिल्यांदा जी फलंदाजी करते ना त्या टीमनं जर 35 पर्यंत स्कोर बनवला तर एक चांगली टोटल आपण ह्या मैदानावरती म्हणू शकतो. 20 धावा स्कोरबोर्डवरती इथे लागलेत. सेकंड ओव्हरचा खेळ इथे मार्गस्थ असताना जांभूलपाडा टीमसाठी पारितोषिक देखील लागले. दिगंबर पाटील यांच्याकडनं हा सामना जर जिंकला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज आणि टॉप 4 मध्ये देखील क्वालिफाय देखील उल्लेख केला. आयडीवर त्या खेळाडूंसमोर एक वेगळ्या लेवलचं क्रिकेट दाखवताना दिसलंय. तसंही मित्रांनो क्रिकेटमध्ये वयाचा एक क्रमांकच असतो. किती वय आहे, किती लहान आहे, किती मोठा आहे हे मायने ठेवत नसतं, तर खेळ त्याचा किती चांगला आहे या सर्व गोष्टी जरूर इम्पॉर्टंट असतात, महत्त्वाचे असतात. यावेळी स्वप्नीलजी बाबरे, स्वप्नदीप अँड कंपनी, स्वप्नील बाबरे यांचं शुभागमन साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, वेलकम. अमर कोळी चषक 2022 मध्ये खरं तर भरपूर मोठ्या संख्येने पाठीराखी आपण पाहतो या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी. कारण बक्षिसास पात्र ठरणारी लढत आहे मित्रांनो. जो जिंकेल तो या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये पोहोचेल. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रिव्हर्स खेळायचं होतं. इथे हाफ स्विंग पाहायला मिळाला. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. रॉंग एंड थ्रो झाला. मी म्हणेल कुठेतरी स्कीपरच्या एंडला थ्रो यायला हवा होता, परंतु बॉलर्स एंडला थ्रो आला. धावसंख्या 2च्या मदतीने आता पुढे सरकले 24 वर. एक मोठी मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळते. 2 मोठे संघ. खरं तर आज जांभूलपाडा टीम पहिल्याच फेरीमध्ये फार अडचणीमध्ये असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या दरम्यान इथे अपील केली होती, परंतु ऑफस्टिक सोडून जाणार हा तो चेंडू होता असं दर्शवलं. आणि इथे पहा चुकीची कॉलिंग आणि एक मोठी विकेट. विराज वरठाचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. दुर्दैवी रूपी या ठिकाणी बाद झालाय. थँक्यू डीजे. आज जरूर आपण पाहिलं तर ह्या षटकामधील शेवटचा चेंडू होता. 1 धाव आली होती, परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद झाला. हे पाहिलं आपण रिप्ले मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चुकीचा कॉल होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवनाथ आले. टीमची टोटल 25 धावा, 25 रन्स ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आता लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज मंदार आले, ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली आज पूर्ण दिवसभर. युवा खेळाडू आज
खूप चांगले खेळताना दिसले, प्रभावित करून सोडलं प्रत्येक खेळाडूने. प्रभावशाली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विकास असेल, जो सलामीला आलाय. जरूर त्याच्या बॅटमध्ये एक चौकार देखील आपण पाहिला. मंदार राईट आर्म ओव्हर द विकेट ना. मंदारचा हा चेंडू बॅकफुटला गेले, कट केलाय. यावेळी मात्र चेंडू सीमेच्या बाहेर जरूर गेला, परंतु वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. येस, इट इज वन बाउन्स इन टू द क्राउड, 4 रन. झेल होती, झेलची संधी होती. आपण पाहूया रिप्ले मध्ये. अगदी बॅकफुटला गेले, जरूर आपण पाहिली. स्वतःला जागा बनवली आणि गोलंदाजानं थोडासा रूम दिला होता, वीट दिले होते आणि त्याचा फायदा उचलला. यावेळी चांगली लेंथ, इथे चांगली लेंथ आणि चांगली लाईन देखील पाहायला मिळाली. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. तिसरीही धाव घेण्याचा प्रयत्न आणि पहा, ज्या ठिकाणी 1 धाव घेणं कठीण होतं त्या ठिकाणी मात्र 3 धावा सहजगत्या कंप्लीट केल्यात. गुड क्रिकेट. आज जरूर आपण पाहिलं, ज्यावेळी पहिल्या फेरीमध्ये जांभूलपाडा संघ खेळत असताना एका षटकामध्ये 6 धावा वाचवल्या होत्या. विश्वनाथ वरठा गोलंदाज होता आणि बघा परिणाम, त्या 6 धावा वाचवल्या बडून तो संघ आज या क्वालिफाईड लढतीपर्यंत इथे पोहोचलाय. बक्षिसास पात्र ठरणाऱ्या लढतीपर्यंत इथे पोहोचलाय. मित्रांनो, जरूर आणि या टीमचं कौतुक करावंच लागेल चेंडूपा स्पोर्ट जांभूलपाडाचं, की जितकी काही रक्कम या स्पर्धेमधून जिंकतील तितकी रक्कम मात्र या दुर्घटनेला, टेंबवली येथे झालेल्या दुर्घटनेला ते डोनेट करणार आहेत. खूप चांगला उपक्रम जरूर त्यांच्या माध्यमातून. यावेळेचा हा चेंडू इथे शफल झाले होते, जरूर चेंडू लेगस्टिकच्या बाहेर जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 33 वर. महागडी ओव्हर आता मंदारची इथे होत असताना, कारण पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर 3 धावा, त्यानंतर एक वाईट बॉल. आतापर्यंत 8 धावा आल्यात. हाफ ट्रॅकर इथे देखील संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. परंतु या ठिकाणी सोनं झालं अर्थातच फलंदाजी करणाऱ्या टीमचं, का तर मिळाल्या या नशिबाच्या 4 धावा. बॅटची टॉप एज लागून चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर गेला होता. यावेळेचा चेंडू अलॉंग द ग्राउंड चालला. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित. मिस फिल्डिंग झाली नितीनकडनं. बॅकअप आलं, परंतु तोपर्यंत वेळ होती दुसरी धाव देखील कंप्लीट करण्याची. तिसरीही धाव घेण्याचा प्रयत्न. आता इथनं जम्बलिंग झाले अक्षरशः. तालमेल बिघडलाय टीम शिरवलीचा. ज्या प्रकारे क्रिकेट जरूर खेळताना आपण पाहिला, क्षेत्ररक्षण करताना 40 धावा आतापर्यंत जरुरी ते स्कोरबोर्ड वरती लागल्या. जांभूलपाडा टीम ड्रायव्हिंग सीट वरती आपल्याला पाहायला मिळाली आहे, डॉमिनेट करताना पाहायला मिळाली आहे. या मॅचचा आपण विचार केला तर आतापर्यंत तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ. लास्ट 2 बॉल इथे वेग कमी केला, इथे व्हेरिएशन पाहायला मिळालं. फिंगर रोल केले चेंडूवर. ते अगदी आपण पाहिलं की बॅट्समन आता तयार आहे, फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करतो. लेंथ थोडीशी मागे केली, अखूट टप्प्याचा बॉल टाकला आणि वेगामध्ये देखील बदल पाहायला मिळाला. असलं व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. मॅच्युरिटी, परिपक्वता या गोलंदाजामध्ये पाहायला मिळाली. इथे पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेंथवरचा हा चेंडू लॉंग ऑफला. फिल्डर आहेत, थोडंसं वाईडिश उभे होते. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो झालं आणि दुसरी धाव घेतली आहे. आणि बघा, ओव्हरथ्रो स्वरूपामध्ये तिसरी ही धाव पूर्ण, चौथीचा देखील प्रयत्न झाला आणि 4 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. आज मात्र नशीब, लक फॅक्टर मी म्हणेल आहे ना, नशिबाची साथ आहे ना टीम जांभूलपाडाच्या बाजूने. ज्या प्रकारे त्यांच्या बाजूने सर्व चांगलंच घडत असताना आपण पाहिलंय. एकंदरीत टीमची टोटल आपण पाहिली तर 44 धावा 3 षटकांच्या अखेरीस लागली आणि 45चं टार्गेट असेल. ही मॅच इथनं जिंकण्यासाठी टीम शिरवलीला एक मोठी मॅच आणि त्या मोठ्या मॅच मध्ये 44 धावा बनवल्या, 45चं टार्गेट सेट केलं. जोपर्यंत फील्ड लावली जाते तोपर्यंत घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती आणि देऊया आमच्या डीजे मॅनला संधी.
टार्गेट या ठिकाणी आपण पाहिलं तर एकंदरीत 45 सेट केलाय. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना अगदी आता बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल तयार राहावं लागेल. तर वातावरण देखील आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी तितकंसं अनुकूल नाही आहे. पूर्णपणे आता हवा थांबली गेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू हवेमधनं ट्रॅव्हल होणं किंवा ग्राउंडमधनं ट्रॅव्हल होणं तितकेसं सोपं नसतात. दरम्यान जांभूलपाडा टीमसाठी हर्षददादा धोदडे यांच्याकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक देखील आले. हा सामना जर जिंकला तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून देखील दिलं जाईल. दिगंबर पाटील यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. अंतिम 4 मध्ये सुद्धा पोहोचेल आणि बँक बॅलन्स सुद्धा वाढेल टीम जांभूलपाडाचं. परंतु आज मन जिंकले ज्या प्रकारे त्यांचा खेळ राहिला आहे. लक फॅक्टर नशिबाची साथ देखील पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये शक्ती युक्ती आणि त्याचबरोबरीने नशीब देखील जोडीला असणं साथीला असणं गरजेचं असतं मित्रांनो. आणि तो लक फॅक्टर आपण पाहिला तर टीम जांभूलपाडाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. यावी पहिला चेंडू आणि पहा याला बोलतात नशीब. चर्चा आपण तीच करत होतो की अगदी बॅटला चेंडून स्पर्श केला आणि त्यानंतर चेंडू स्टंप वरती येऊन कोसळला. फलंदाज बाद. पाहूया रिप्ले मध्ये आपण. बॉलर अगदी राऊंड विकेटने गेले होते. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न सन्मान जरूर दिला परंतु अखेरकार चेंडू हळूहळू करत यष्टांवरती आदळला गेला आणि फलंदाज मात्र तिथे बाद झाला. पहिल्या चेंडूवरती प्रशांतचा खेळ इथे संपला. गोलंदाज रोशन आला गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर त्यानं सफलता मिळवली. रोशन जनाडे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. आता नवीन फलंदाज निलेश शेलका मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना. महाराष्ट्र पोलीस दलामधील हे कार्यरत असणारे निलेशजी शेलका सर सध्या क्रिकेटच्या मैदानावरती चांगले कार्य करताना दिसलेत. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर अमरकोळी चषकामध्ये कालच्या दिवसामध्ये सोनिका माता रावत्याचा पाडा ए संघानं अंतिम 4 मध्ये प्रवेश केला आणि आज मात्र ह्या 2 संघांमधून कोणता संघ पुढे चाल करेल कारण बक्षिसास पात्र ठरणारी ही लढत आहे. ट्रॉफीज पात्र ठरणारी ही लढत मित्रांनो आपण पाहतात. राईट आर्म राऊंड द विकेटनं यावेळीचा चेंडू क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाली. मिड ऑफला फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव सहजगत्या मिळेल. आता ओव्हर थ्रो जरूर झाला परंतु बॅकअपला पहा 1-2 नाही तर 3-3 फिल्डर्स बॅकअपला आले. ही असते एक एनर्जी. एनकरेजिंग करण्याचं कार्य असतं. हे मोटिवेट करण्याचं कार्य असते. ज्यावेळी तुमचा लीडर तुम्हाला मोटिवेट करतो ना संघाचा सेनापती सेनेचा सेनापती ज्यावेळी तुम्हाला मोटिवेट करत असतो ना लीड करत असतो ना चांगल्या प्रकारे त्यावेळी त्याची सेना एक वेगळ्या एनर्जीनं गेम खेळत असते. म्हणजे कॅप्टनचा रोल आहे ना मित्रांनो फार महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये. एक धाव तिथे मिळाली. गोलंदाज रोशन शॉर्ट रनवेने पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी राऊंड द विकेटने सज्ज होईल नितीनसाठी. नितीनचा खेळ देखील महत्त्वाचा असेल. यावी अगदी आपण पाहिलं तर हाताला स्पर्श केला चेंडून परंतु हर्ष आता असेल तो अर्थातच फलंदाजी करणाऱ्या खेम्यामध्ये का तर मिळाल्या 4 धावा. गुड शॉट. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली आहे 5 वर. अशाच चौकार आणि षटकारांची गरज आहे कारण प्रत्येक ओव्हर मागे 15 धावा जोडाव्या लागतील. इथे हेलिकॉप्टरच्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला पकडली असेल आणि संपलाय. नितीनचा देखील खेळ लागणारा हा दुसरा झटका टीम शिरवलीला. ह्या सिंगरला देखील पाहायला विसरू नका याच मैदानावर. 30 तारीख अंतिम दिवस मेगा फिनाले डे आणि हा जो गायक सध्या यूट्यूब वरती ट्रेंडिंगला आहे त्या गायकला पाहायला विसरू नका मित्रांनो. त्याचा आवाज ऐकायला विसरू नका या स्पर्धेमध्ये.
जिथे कमी तिथे अमर कोळी नेहमीच सज्ज असतो, कुठलीच कमतरता नाहीये. जिथे कमी तिथे आम्ही. आणि यावी पहा अनदर विकेट, बिग विकेट, मोठी विकेट. निलेश शेळकाचा खेळ देखील आता संपलाय. शून्यावरती इथे बाद केलाय फलंदाजाला. खेळ वेळेचा खेळ, प्रत्येकाचा एक वेळ असतो मित्रांनो. परंतु या क्रिकेटमध्ये कपिल देव सर नेहमीच म्हणायचे ना, ज्यांची वेळ खराब असते ना त्यावेळी ज्यांचा जिथे बॉल पडतो तिथे मात्र बॅट फिरत नसते, परंतु ज्यांची वेळ चांगली असते ना, जिथे बॅट फिरते ना तिथेच चेंडू पडत असतो. मग वेळ आता मी म्हणेल टीम जांभूलपाडाची फार चांगली पाहायला मिळाली. यावेळी फक्त हलक्या हाताने उडवण्याचा प्रयत्न, यावेळी देखील संधी होती. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेतली जाईल का? मानस तर जरूर होता, मात्र धाडस तिथे केला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 6 धावा धावफलकावरती. आता उर्वरित 12 चेंडू 2 षटकांचा खेळ इथनं शिल्लक आणि मॅच जिंकण्यासाठी 39 ची गरज. फार मोठं आता हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगला प्रतिसाद आज सर्व प्रेक्षकांनी या गावकऱ्यांनी दिला, त्यांचं मी पुन्हा एकदा अमर कोळी यांच्या वतीनं हार्दिक आभार मानेन. निश्चितच आज संपूर्ण दिवसभरामध्ये चांगली पंचांची भूमिका पाहायला मिळाली. जयेश भोईर असतील, आमचे राजा असतील, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. मागील 2 दिवसांमध्ये मित्रांनो आज मी ऑब्झर्व करतोय माझ्यासोबत अक्षय जो सध्या चांगलं गुणलेखन करतोय, त्याचं देखील या स्पर्धेमध्ये मी आभार मानेन. आणि निश्चितच मला या स्पर्धेमध्ये संधी दिली अमर कोळी, निश्चित या 2 दिवसापर्यंत जरूर वेळ देऊ शकलो त्याबद्दल मी तुझं पुन्हा एकदा मनापासून आभार मानेन. यावेळेचा हा चेंडू बॅकफुटला गेले, या ठिकाणी थोडंसं वाट पाहिली होती चेंडूची, स्वतःला यॉर्क केलं त्या ठिकाणी. दुसरी धाव घेतली जाईल का? अपील आता इथे देखील केली जाते, परंतु 2 धावा पूर्ण झाल्यात सहजगत्या. धावसंख्या आता 2 धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 8 धावा इथे लागल्यात. सेकंड ओव्हरमध्ये विजय वरठा आला. आज विराज वरठानं फार प्रभावित केलाय. विराज वरठानं आज फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगल्या दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. तशी क्रिकेट हा मित्रांनो एक सांघिक खेळ आहे. प्रत्येक खेळाडूला 100% योगदान देणं, 100% एफर्ट लावणं फार गरजेचं असतं. टीमवर्क मेक अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं सांघिक कार्य स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि स्वप्न कोणतं असतं या खेळामध्ये? तर ती चॅम्पियनशिप. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क दिसला नाही, त्या पॅडवरती बॉल ब्रश झाला होता. डॉट चेंडू आलाय. फलंदाज मंदार स्ट्रायकिंग एंडला असेल. रोशन आणि मंदार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. मोठ्या मॅचमध्ये मी म्हणेल निलेश शेळकासारखा फलंदाज देखील फक्त एका धावेचं योगदान देऊ शकला. नितीन सारखा फलंदाज ज्यानं पहिल्याच बॉलवर चौकार मारला होता, परंतु त्याला देखील जास्त काळ मैदानामध्ये राहता आलं नाही. विराज वरठा पुन्हा एकदा तयार. मंदारसाठी हा चेंडू, बॅटची एज अँड टेकन. अनदर विकेट गॉन. बॅक टू द डगआउट. बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज कैलास आले आज कॅच ऑफ द टुर्नामेंट. आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट झेल याच कैलासनं पकडली आहे. यावेळी पुन्हा एकदा झेलची संधी होती. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर चेंडूपर्यंत, परंतु झेल मात्र स्वीकारू शकले नाहीत. 2 धावा मिळतील आणि 2 धावेने आता हळूहळू स्कोर पुढे सरकत असताना 10 वरती. इथनं आता सिंगल डबल्स आल्या ना तर मी म्हणेल तितकासा जास्त फरक पडणार नाहीये टीम जांभूलपाडाला. का तर टार्गेट 45चं पूर्ण करायचं आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे चेंडू 8 आणि सामना जिंकण्यासाठी 35ची गरज आहे.
तेव्हा हवाई फायर करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. ह्यावेळी चांगला स्ट्रोक आलाय. ज्या फटक्यांची आपण चर्चा करतोय ते फटके आता इथनं खेळत असताना फलंदाज कैलास ठोकला एक चौकार. थँक यू डीजे. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल पुढे जात असताना धावफलकावरती 14 धावा. 7 चेंडू 31 ची गरज. ह्या चेंडूवरती जर षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये थोडीशी फायटिंग पाहायला मिळेल. प्रयत्न तर करतोय आणि यास उत्तर देखील मिळालंय. त्या प्रयत्नांना यश देखील मिळालंय. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावेसाठी हा संघर्षमय षटकार. सुपर बॅटिंग. 6 चेंडू आणि आता इथनं सामना जिंकण्यासाठी 25 ची गरज. शेवटच्या 2 बॉलवर फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली कैलासकडनं. खरं तर कैलास थोडासा उशिरानं जरूर आला. देर आहे लेकिन दुरुस्त आहे अब तक. आतापर्यंत तरी चांगलं कार्य केलंय. 6 चेंडू 25 ची गरज. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विशालचा वापर केला जातो. विशाल गोंड चेंडूबाज स्पोर्ट जांभूलपाडा टीमसाठी बऱ्याच वर्षांपासून हेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेत आणि आज चांगल्या दर्जाचा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर या असोसिएशनची ज्यांनी निर्मिती केली त्याचे निश्चितच अध्यक्ष प्रेसिडेंट विश्वनाथ वरठा देखील याच संघामध्ये आहेत. यावेळी पहिलाच बॉल ऑन साइडला स्विंग केलाय परंतु अंतर जे कापायचं होतं ते कापता आलं नाही. बॅट्समन आउट होतोय. प्रयत्न चांगला केला फलंदाज मंदारनं परंतु या ठिकाणी बास झालाय. मात्र पाच बॉल 25 ची गरज. 4 षटकार आणि 1 सिंगल. विशालचा हा चेंडू इथे सोडून दिला. अगदी आपण पाहिलं तर क्रॉस शफल झाले होते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता 5 बॉल 24. 5 चेंडूंमध्ये 4 मोठे फटके. आज स्पर्धेचा 4था दिवस यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती आपण पाहतोय. भरपूर चांगलं सहकार्य आम्हाला गावकऱ्यांचं लाभलं. ज्या सहकार्याची अपेक्षा होती. खरं तर अजूनही 2 दिवस शिल्लक आहेत या स्पर्धेमधील. भरपूर मजा येणार आहे. निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये आपण 3 in 1 इंग्लिश, मराठी आणि हिंदी असे एकमेव समालोचक अजयजी घरत यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकणार आहात. पुन्हा एकदा बोलत तयार. यावेळी चांगला चेंडू आलाय. इथे चांगला चेंडू आलाय. आता अलॉंग द ग्राउंड खेळून चालणार नाहीये तर हवा के संग संग खेळना पडेगा अभी तो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळी मात्र त्रिफल उडवलाय. क्लीन बोल्ड. जाता जाता आता मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर गोलंदाज विशालनं फायदा उचलला. भरपूर विकेट मिळवले आणि आता ह्याही मॅच मध्ये विशाल गोलंदाज चांगला फायदा उचलतोय. इथे देखील त्याला विकेट मिळाल्यात आतापर्यंत 2.
2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि जरूर आजची संध्याकाळ आपण पाहतोय टीम जवळपास आता प्रेक्षकांना देखील निर्णय आता जरूर कळालाय कारण प्रेक्षक भरपूर हुशार झालेत. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा राऊंड विकेट ना यावेळी अनदर विकेट, तिसरी विकेट. विशाल काय गोलंदाजी करतोय. खरं तर शेवटच्याच ओव्हरमध्ये ते भरपूर जास्त धावा बाकी असताना आणि त्यानंतर विकेट भरपूर कॅरी करताना दिसले आपल्या टीमसाठी. खरं तर स्वतःसाठी देखील मी म्हणेल चांगले कार्य. शेवटचा बॉल गोलंदाज हॅट्रिक वर देखील आहे आणि अंतिम 4 मध्ये आता कोणता संघ पोहोचेल तर याचा निकाल आता जरूर या ठिकाणी आलाय आणि ह्याच बरोबर सामना जिंकलाय टीम चेंडोपा स्पोर्ट जांभूलपाडानं आणि अंतिम 4 मध्ये प्रवेश केलाय. जरूर अमर कोळी चषकाच्या. वेल प्लेड, वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक, टफ लक टीम शिरवली. तर दरम्यान तर विराज आपण याचे सामनावीर पुन्हा एकदा विराज ठरला. याच दिवसामधील दुसरा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्यानं पटकावला. विराज आपण त्वरित या व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाणार आहे. अंतिम 4 मध्ये प्रवेश करणारा हा रावत्याचा पाडा ए संघानंतर दुसरा संघ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. तर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड इथनं दिला जाणार आहे. सामनावीर या शेवटच्या सामन्यामध्ये ज्यानं उत्कृष्ट दर्जेदार कामगिरी केली असा विराज वरठा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर मी मान्यवर स्वप्नील दादा भाबरे इथे उपस्थित आहेत. आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते विराज वरठाला मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण द्यायची आहे. हे पाहू शकता आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते आणि दिगंबर पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज झालं आणि ते कॅश प्राइज देखील